महाराष्ट्रातील सर्व भावी पोलीस अधिकाऱ्यांना माझा सर्वप्रथम जय हिंद. मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी गोकुंदा किनवट, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या यशवंत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि या ठिकाणी मिशन पोलीस भरती 2025-26 मध्ये आज बेटा आपण सरासरी हा घटक पाहणार आहोत आणि त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ॲव्हरेज, आणि त्यालाच आणखी एक शब्द आहे मध्यमान असे सुद्धा आपण सरासरीला म्हणतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर बेसिक पासून पाहायचा असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सरासरी या घटकामधल्या सर्व बेसिक कन्सेप्ट या तुमच्या क्लिअर होऊन जातील. आणि यशवंत अकॅडमीची ऑफलाईन जी बॅच आहे बेटा ती 1 जून 2026 पासून चालू होणार आहे. तर तुम्हाला जर यशवंत अकॅडमीमध्ये प्रवेश करायचा असेल तर 9822996192 या मोबाईल नंबरवर संपर्क करा आणि आपला प्रवेश निश्चित करा. कारण यशवंत अकॅडमी मध्ये क्लास म्हणजे विषय खलास. ठीक आहे, चला बेटा आपण या ठिकाणी आता सरासरी या घटकावर चर्चा करूया. तर सर्वप्रथम आपण सरासरीच्या काही कन्सेप्ट पाहू. जसं व्याख्या, आता सरासरीची व्याख्या काय आहे तर संख्यांची किंवा म्हणजे काही संख्यांची किंवा वस्तूंची समान वाटणी केली असता, समान वाटणी केली असता, बघा काही वस्तूंची किंवा संख्यांची किंवा वस्तूची समान वाटणी केली असता ही वाटणी दर्शविणाऱ्या संख्येला बेटा काय म्हणतात तर याला म्हणतात सरासरी म्हणतात. काय म्हणतात बेटा? सरासरी म्हणतात. ठीक आहे, सरासरी म्हणतात. ही झाली आपली सरासरीची व्याख्या. म्हणजे वस्तू असो का संख्या असो त्यांची जेव्हा आपण समान वाटणी करतो त्या समान वाटणीलाच आपण काय म्हणतो? सरासरी म्हणतो, किंवा त्यालाच आपण मध्यमान म्हणतो. आता मला सांगा सरासरीचा फॉर्म्युला काय बेटा? म्हणजे तुम्हाला काही संख्यांची किंवा काही वस्तूंची जर सरासरी काढायची असेल तर सरासरीचा फॉर्म्युला बेटा या ठिकाणी सर्व राशींची बेरीज आणि छेदामध्ये त्या राशींची संख्या, याला काय म्हणायचं? राशींची संख्या. ठीक आहे, चला राशींची बेरीज भागिले राशींची संख्या या सूत्रामध्ये आपल्याला काय मिळणार? सरासरी. आता मला सांगा सर्व राशींची बेरीज कशी मिळणार? सर्व राशींची बेरीज, आता कधी कधी सरासरी विचारतील तर कधी कधी सर्व राशींची बेरीज विचारतात. तर राशींची बेरीज कशी काढायची? तर यासाठी फॉर्म्युला आहे आपला एकूण राशी गुणिले सरासरी. गुणिले काय? सरासरी. म्हणजे एकूण राशींच्या संख्येला त्यांच्या सरासरीने गुणलं की आपल्याला राशींची काय मिळणार? बेरीज. आपल्याला म्हणू सूत्र क्रमांक 1, याला म्हणू सूत्र क्रमांक 2 आणि बेटा सूत्र क्रमांक 3 राशींची संख्या. राशींची काय रे? संख्या. बघा राशींची संख्या कशी मिळते बेटा? राशींची संख्या कशी मिळते तर सर्व राशींची बेरीज आणि छेदामध्ये आहे सरासरी. आपला टोटल जो घटक आहे बेटा, टोटल जो घटक आहे तो या 3 सूत्रावर आधारलेला आहे. ठीक आहे, मग बघा संख्यांची किंवा वस्तूंची समान वाटणी केली असता ही वाटणी दर्शवणाऱ्या संख्येला काय म्हणतो आपण? तर त्याला म्हणतो बेटा आपण सरासरी म्हणतो. मग सरासरी कशी काढतात तर सरासरी काढण्याचा फॉर्म्युला आहे सर्व राशींची बेरीज भागिले राशींची संख्या. सर्व राशींची बेरीज कशी काढतात तर एकूण राशी गुणिले सरासरी, आणि राशींची संख्या कशी काढतात तर सर्व राशींची बेरीज भागिले सरासरी. आता उदाहरणामध्ये तुम्हाला सांगतो बेटा, पहिल्या सूत्रामध्ये सचिनने, आता सगळ्यांना क्रिकेट सध्या IPL चालू आहे त्याच्यामुळे सगळ्यांना क्रिकेट बघायला आवडते आणि सगळ्यांना समजते, त्याच्यामुळे मी एक क्रिकेटचं उदाहरण घेतो. सचिनने पहिल्या सामन्यामध्ये 60 धावा काढल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 30 धावा काढल्या आणि तिसऱ्या सामन्यामध्ये पण 30 धावा काढल्या. आपण पहिल्या सूत्राकडे चालू, लक्षात ठेवा. सचिनने पहिल्या सामन्यामध्ये 60 धावा काढल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 30 धावा आणि तिसऱ्या सामन्यामध्ये पण 30 धावा काढल्या. तर तुम्हाला विचारतील सचिनच्या धावांची सरासरी किती? तर बेटा आपल्याला काय करावं लागेल? राशींची बेरीज म्हणजे
त्यानं कशा धावा काढल्या रे? 60 अधिक 30 अधिक 30 आणि बघा राशींची बेरीज केली आणि राशींची संख्या म्हणजे किती मॅच खेळल्या? त्यानं 3 मॅच खेळल्या, बरोबर. मग आता राशींची बेरीज किती येणार? 60 अधिक 30 90 आणि 90 आणि 30 120 भागिले 3 3 चौक 12 आणि समोरचा एक 0 म्हणजे सचिनच्या धावांची सरासरी किती होणार? तर ती 40 होणार. ठीक आहे. पण कधी कधी सरासरी विचारतात, कधी कधी तुम्हाला असे विचारतात त्याने एकूण धावा किती काढल्या. मग काय काय दिलं जाईल? सचिनने 5 सामन्यात, बघा सचिनने किती सामन्यामध्ये बेटा? 5 सामन्यात सरासरी 45 धावा काढल्या. सचिनने 5 सामन्यात सरासरी 45 धावा काढल्या. तर त्याने एकूण किती धावा काढल्या? त्याने काढलेल्या एकूण धावा म्हणजे काय? तर सर्व राशींची बेरीज. मग राशींची बेरीज म्हणजे काय? तर एकूण राशी गुणिले सरासरी. राशींची बेरीज म्हणजे काय? एकूण राशी गुणिले सरासरी. एकूण राशी म्हणजे आपल्या भाषेमध्ये सचिनने किती सामने खेळले? 5 आणि सरासरी धावा किती काढल्या बेटा? किती सांगितलं होतं? 45. मग बघा 5 5 25 ला 5 हातचे 2 5 20 2 22 म्हणजे त्याने एकूण किती धावा काढल्या? 225 आणि एकूण धावा म्हणजेच काय? तर सर्व राशींची काय असते? ती बेरीज असते. आता कधी कधी तुम्हाला सरासरी विचारतील, कधी तुम्हाला सर्व राशींची बेरीज विचारतील, कधी कधी राशींची संख्या पण विचारू शकतात. राशींची संख्या पण विचारू शकतात. उदाहरणामध्ये सचिनने जेव्हा 300 धावा काढल्या, सचिनने जेव्हा 300 धावा काढल्या तेव्हा त्याच्या धावांची सरासरी 50 झाली. बघा सचिनने की धावा काढल्या एकूण 300 आणि धावांची सरासरी किती झाली बेटा? त्याच्या 50 झाली. तर आपल्याला विचारतील त्याने किती सामने खेळले? त्याने किती सामने खेळले म्हणजे तुम्हाला राशींची संख्या काढायची आहे आणि राशींची संख्या जर काढायची असेल तर राशींची बेरीज म्हणजे सर्व धावा किती काढल्या होत्या? 300. कितीच्या सरासरीने काढल्या होत्या? 50च्या. मग 300 धावा 50च्या सरासरीनं 0 0 कॅन्सल 5 6 30. त्याने किती सामने खेळले रे? 6 सामने खेळले. मग 6 सामने म्हणजेच राशींची काय आहे? ती संख्या आहे. तर हा मुद्दा आपल्याला बेटा लक्षात घ्यायचा आहे आणि हा टोटल जो चॅप्टर आहे तो या 3च सूत्रावर आधारलेला आहे. चला तर आता या बेसिक माहितीनंतर आपण एक एक क्वेश्चनला सुरुवात करूया. जसं 7 12 18 14 19 20 यांची सरासरी किती? मला सांगा संख्या किती आहेत? 1 2 3 4 5 6 आणि या 6 संख्यांची बेटा आपल्याला काय विचारली रे? सरासरी. चला सरासरी विचारली. सरासरीचा फॉर्म्युला आहे सर्व राशींची बेरीज. चला बेरीज करा. 7 अधिक 12 अधिक 18 अधिक 14 अधिक 19 अधिक 20 आणि बेटा एकूण राशी किती आहेत? बघा बरं एकूण राशी किती आहेत? तर 6 आहेत. मग त्या सगळ्यांच्या बेरजेला जर आपण 6 भागलं त्या सर्व राशींची आपल्याला काय मिळणार आहे? सरासरी मिळणार आहे. चला मग आता या ठिकाणी आपण बेरीज करू. 9 9 4 13 13 आणि 8 21 22 23 है ना. 23 आणि 7 इथं 30 30 ला 0 हातचे 3 3 4 5 6 7 8 आणि 9 झालं बेटा 90. 90 ला आता कितीनं भाग द्या रे? 6 जर भागलं तर 6 1 6 बेटा किती उरले? 3 आणि 6 पंचे 30 म्हणजे या संख्यांची सरासरी किती यायला पाहिजे? तर आपलं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 2 15 यायला पाहिजे. ठीक आहे. तर याला म्हणतात सरासरी. चला बेटा आता दुसरा प्रश्न बघा. राजाने क्रिकेटच्या 5 सामन्यामध्ये बघा एक राजा नावाचा क्रिकेटर आहे समजा. राजाने क्रिकेटच्या किती सामन्यामध्ये? 5 सामन्यामध्ये कशा धावा काढल्या बेटा? 19 49 99 28 65 धावा काढल्या. तर त्याच्या धावांची सरासरी किती? चला त्याच्या धावांची सरासरी सरासरी गुणांची असू शकते, सरासरी धावांची असू शकते, सरासरी वयाची असू शकते, सरासरी वजनाची असू शकते, सरासरी कशाचीही असू शकते. इथं धावांची सरासरी काढायची बेटा. राजाने पहिल्या सामन्यामध्ये 19 धावा काढल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 49 धावा काढल्या, तिसऱ्या सामन्यामध्ये 99, चौथ्या सामन्यामध्ये 28 आणि 5व्या सामन्यामध्ये 65 धावा काढल्या आणि त्याला भाग द्या बेटा 5 ने. कारण सामने किती खेळले रे? 5. मग त्या 5 सामन्यांमधल्या धावांची बेरीज करा आणि त्याला 5 ने भाग द्या. चला 8 आणि 5 13 13 आणि 9 22 22 आणि 9 31 31 आणि 9 40 ला 0 हातचे 4 4 आणि 6 10 10 आणि 2 12 12 आणि 9 21 21 आणि 4 25 25 आणि 1 26 म्हणजे 260 काय झाले बेटा? त्याच्या 5 सामन्यामधल्या एकूण धावा झाल्या 260 आणि त्याला सामन्यांची संख्या आहे 5 ने जर आपण भागलं तर या ठिकाणी काय येईल बघा रे? 5 5 25 एक उरला
5 दुनी 10, राजाने सरासरी किती धावा केल्या? याचं उत्तर यायला पाहिजे 52. ठीक आहे, याचं उत्तर यायला पाहिजे 52. चला पहा आता प्रश्न क्रमांक 3. आणि बेटा आपल्याला जर कुठलाही तर पहा आता प्रश्न क्रमांक 3. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 320 आहेत, तर त्या सर्व विद्यार्थ्यांचे एकूण गुण किती? बेटा आपल्याला एकूण गुण विचारलं, मग एकूण गुण म्हणजे आपल्या भाषेमध्ये काय, तर राशींची बेरीज. मग राशींची बेरीज कशी काढतात? तर राशींची संख्या म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी, राशींची संख्या म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी, आणि विद्यार्थी गुणिले त्यांचे सरासरी गुण, विद्यार्थी गुणिले त्यांचे सरासरी गुण. आता मला सांगा विद्यार्थी किती आहेत? 40, आणि 40 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण आहेत 320. मग त्यांचे एकूण गुण कसे काढायचे? हे 2 शून्य ठेवून द्या. 4 दुनी 8, 4 त्रिक 12. माझं उत्तर यायला पाहिजे 12,800, जे की पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिसते. तर विद्यार्थी मित्रांनो, अपेक्षा करतो की तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आणि आमच्या या प्रश्नांचं सोल्युशन तुम्हाला नक्कीच आवडत असेल. आता पहा त्यानंतरचा पुढचा प्रश्न बेटा, अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? आता 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? तर मधील शब्द आहे. ठीक आहे, मधील म्हणजे दरम्यान म्हणू शकतो आपण. अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. पहा आता एक मुद्दा लक्षात घ्यायचा, संख्यांमध्ये जर समान फरक असेल मग तो समान फरक बेटा 1चा असो, 2चा असो, 3चा असो का 4चा असो, संख्यांमध्ये जर समान फरक असेल तर त्यांची सरासरी काढण्याचं सूत्र आहे पहिली संख्या किंवा मी डायरेक्ट लिहितो पहिली अधिक शेवटची आणि भागिले 2. या फॉर्म्युल्यामध्ये आपण समान फरक असणाऱ्या सर्व संख्या संचांची सरासरी काढू शकतो. आता उदाहरणामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 यांच्यामध्ये समान फरक कसा आहे बेटा? 1चा. मग अशा संख्यांची सरासरी पण आपण पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 करू शकतो. त्यानंतर 2, 4, 6, 8, 10, 12 कसा फरक आहे? हा 2, 2चा. 2, 2चा जरी फरक असेल तर त्यांची सरासरी आपण पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 या सूत्रामध्ये आपण काढू शकतो. चला या ठिकाणी आपल्याला विचारलं काय, तर 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. मधील आहे ना, मग मधील म्हणजे मला सांगा 1 ते 97च्या मधल्या नैसर्गिक संख्यांची आपल्याला सरासरी काढायची बेटा. म्हणजे याचा अर्थ पहिली संख्या तुम्हाला कोणती घ्यावी लागेल? 2, आणि शेवटची संख्या किती घ्यावी लागेल? 96 आहे की नाही? शेवटची संख्या 96. जर असं विचारलं असतं अनुक्रमे 1 ते 97 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती, तर त्यावेळेस आपण मात्र पहिली संख्या 1 घेतली असती, शेवटची संख्या 97 घेतली असती. पण इथं काय विचारलं? अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? मला सांगा 1 ते 97 मधली पहिली नैसर्गिक संख्या कोणती आहे बेटा? 2, आणि शेवटची आहे 96 भागिले 2 करा. मग आता यांची बेरीज 96 + 2 किती होणार? 98, आणि 98 ला जर आपण 2 ने भागलं बेटा तर 2 चोक 8 आणि 2 9 18, म्हणजे आपलं उत्तर किती यायला पाहिजे? 49 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे? 49 यायला पाहिजे. अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? पहिली संख्या 2, शेवटची 96, पहिली अधिक शेवटची भागिले 2 करा. आपलं उत्तर हे 49 मिळायला पाहिजे. चला प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतो बघा. चला आता बेटा हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, याला आपण काय म्हणू? चला मागचा प्रश्न आपला किती होता? चौथा होता, म्हणजे पुढचा प्रश्न आपला आता हा 5वा असेल. तर आता एक लक्षात ठेवायला, या प्रकारचा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे, कारण परीक्षेमध्ये जर आपण सरासरी घटकाचे प्रश्न पाहिले तर या प्रकारचा प्रश्न आपल्याला बऱ्याच पेपरमध्ये आलेला दिसतो, आणि हाही प्रश्न कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये आलाच आहे. मी तसं इथं उल्लेख केला नाही, पण सगळे जे मी प्रश्न घेतो ते सर्वच्या सर्व प्रश्न कुठल्या परीक्षेला आलेलेच असतात. चला 16 वस्तूंचे सरासरी वजन 32 आढळले. 16 वस्तूंचे सरासरी वजन 32 आढळले. पुन्हा तपासणी केली तेव्हा 2 वस्तूंचे वजन अनुक्रमे 34 आणि 26च्या ऐवजी 24 आणि 16 असे नोंदविलेले आढळले. तर दिलेल्या पर्यायातून अचूक सरासरी निवडा. चला बेटा या ठिकाणी 16 वस्तूंचे सरासरी वजन किती आढळले? 32. बघा 16 वस्तूंचे सरासरी वजन 32 आढळले.
चला त्यांचा गुणाकार करा. 16 × 32, 16 दोन्ही 32 ला 2 हातचे 3, 16 त्रिक 48 आणि 3 51. किती झाले? 512. किती झाले? 512. आता त्याच्यानंतर काय झालं, पुन्हा तपासणी केली तेव्हा दोन वस्तूंचे वजन अनुक्रमे 34 आणि 36च्या ऐवजी 24 आणि 16 असे नोंदविलेले आढळले. म्हणजे दोन वस्तूंचं वजन 34 आणि 26च्या ऐवजी 24 आणि 16 असे नोंदवलेले आढळले. तर दिलेल्या पर्यायातून अचूक सरासरी निवडा. मला सांगा बेटा, दोन वस्तूंचं वजन आपण 34 आणि 26 ऐवजी किती घेतलं होतं? 24 आणि 16. म्हणजे चुकीचं वजन आहे. कोणतं? हे चुकीचं. मग या 512 मधून चुकीच्या वजनाची बेरीज मायनस करा. 16 आणि 24 किती होतात बेटा? 40. 40 मायनस करा. किती येतील? हे 2. इथं 1 घ्या. 11तून 4 गेले 7 आणि इथं आहे बेटा 4. चला, चुकीचं वजन काढून टाकलं, पण चुकीचं काढल्याच्या नंतर खरं वजन प्लस करा. मग खरं वजन म्हणजे काय? 34 प्लस 26. 34 प्लस 26 किती होतात? 60. पुन्हा याच्यामध्ये बेटा 60 प्लस करा. हे 2 ला 2, 7 आणि 6 13 ला 3 हातचे 1 आणि 4 आणि 1 5. मग आता काय करायचं, तर खरी सरासरी आपल्याला मिळणार आहे. तर आता या 532 ला बेटा किती संख्या आहेत आपल्याकडे? 16 वस्तू आहेत ना. वस्तू किती आहेत? 16. 16 न भाग द्या. चला, आता याला आपण 16 ने भाग देऊ. समजलं का? 16 गुणिले हे 16 गुणिले 32 गुणाकाराला 512. 512 मधून मी चुकीचं वजन 40 मायनस केलं, आलं 472. त्याच्यानंतर बेटा 472 मध्ये पुन्हा खरं वजन 34 प्लस 26, 60 काय केलं? प्लस केलं, आलं 532. आता 532 हे खरं वजन आहे. मग त्याला 16 न भागलं तर तुम्हाला अचूक सरासरी आता मिळायला पाहिजे. चला, या ठिकाणी 4 न भाग द्या बरं. 4 1 4, 1 उरला, 4 त्रिक 12, 1 उरला, 4 त्रिक 12 आणि खाली आहे 4 चौक 16. 4 चौक 16. बेटा आपण आपल्या गरीब पद्धतीनं आता 133 ला आपण 4 न भाग देऊन बघू. बघा बरं काय? 4 त्रिक 12, 1 उरला, वरचे 3 खाली घ्या. 4 त्रिक 12, 1 उरला, पॉईंट देऊन 0 वाढवा. 4 दुनी 8, किती उरले बेटा? 2. 0 वाढवा. 4 पंचे 20, बाकी आली 0. म्हणजे भागाकार किती आपला? 33.25. 33.25. आपलं उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक 3. 33.25. ठीक आहे. 33.25 हा भागाकार आला आपला 33.25. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर सोडताना कुठली शॉर्टकट वापरू नका, कारण शॉर्टकट पेक्षाही कमी वेळ लागतो या मेथडला, आहे की नाही? सरळ सरळ आपण पद्धतीने गेलो म्हणजे कन्फ्युज होण्याचा विषयच नसतो. ठीक आहे. त्यासाठी शक्यतोवर उदाहरणं सोडवताना आपण पद्धतीनं गेलं पाहिजे. आणि आजकाल तुम्हाला युट्यूबवर बरेच लोक शॉर्टकट सांगतात, पण बेटा शॉर्टकटचा विषय असा असतो, आपल्याला अभ्यासिकेमध्ये अभ्यास करताना किंवा क्लासमध्ये प्रश्न सोडवताना शॉर्टकट लक्षात राहतात, पण जेव्हा आपण प्रत्यक्षात एक्झामला जातो तेव्हा एक्झामला गेल्याच्या नंतर आपल्याला कुठलीच शॉर्टकट आठवत नसते. त्याच्यामुळं मी स्पष्ट सांगतो की शक्यतोवर प्रॅक्टिस करताना तुम्ही पद्धतीनं प्रॅक्टिस करत चला. आणि जर तुम्हाला परीक्षेमध्ये शॉर्टकट आठवलीच, अभ्यास करू नका असं म्हणणार नाही मी, शॉर्टकटचाही अभ्यास करा. कारण जर स्पर्धा परीक्षेचा आपण विचार केला तर शॉर्टकटचा अभ्यास करणं गरजेचं आहे, पण त्याचा अतिरेक पण होता कामा नाही. बरोबर? अतिरेक झाला म्हणजे निश्चित तुमचं त्या ठिकाणी नुकसान होणार. म्हणून कन्सेप्टनं सुद्धा उदाहरणं सोडण्याचा प्रयत्न तुम्ही करत चला. आणि जर आठवली तर शॉर्टकटचाही वापर तुम्ही परीक्षेमध्ये करू शकता. चला, पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. जर ए आणि बी या दोन संख्यांची सरासरी 20 आहे. बघा, ए आणि बी या दोन संख्यांची सरासरी किती आहे बेटा? 20 आहे. बी आणि सी यांची सरासरी 19 आहे आणि सी व ए यांची सरासरी 21 आहे. तर आपल्याला विचारलं ए ची किंमत किती? पहा मग ए ची किंमत कशी काढायची. तर मला सांगा बेटा, आता आपण बघू ए प्लस बी. ए प्लस बी, ए आणि बी ची सरासरी किती आहे रे? 20. मग ए आणि बी ची जर सरासरी 20 असेल तर बेटा 20 दुनी 40. ए प्लस बी 40. त्यानंतर बी प्लस सी, बी आणि सी यांची सरासरी किती आहे? 19. मग बी आणि सी यांची सरासरी 19 म्हणजे 19 दुनी 38, म्हणजे बी प्लस सी किती होणार? 38. त्यानंतर सी प्लस ए किंवा ए प्लस सी म्हणा, सी प्लस ए म्हणा किंवा ए प्लस सी म्हणा. ए प्लस सी यांची सरासरी किती आहे बेटा? ए व सी ची सरासरी 21 म्हणजे 21 जुनी किती? 42. चला, आता पुढे काय करायचं मला सांगा. ए दोनदा आहे,
बी पण दोनदा आहे, सी पण दोनदा आहे. तर आपल्याला असं म्हणू शकतो दोन कंसामध्ये ए प्लस बी प्लस सी आणि बरोबर यांची बेरीज 8 आणि 2 10 0 हातचे 1 4 आणि 4 8 8 आणि 1 9 9 आणि 3 12 120. मग आता ए प्लस बी प्लस सी बरोबर हे 120 आणि बेटा हा गुणाकारात दोन इकडे कुठे झाला आता भागाकारात. मग आता ए प्लस बी प्लस सी म्हणजे एबीसी ची बेरीज किती येणार 2 6 12 आणि समोरचा एक 0 म्हणजे एबीसी ची बेरीज किती आहे बेटा 60. मग आता आपल्याला विचारलं ए ची किंमत किती, मग ए ची किंमत कशी मिळणार तर ए बी सी यांच्या एकूण किमतीतून है ना ए ची किंमत कशी मिळणार तर एबीसी ए प्लस बी प्लस सी यांच्या किमतीतून बी प्लस सी मायनस करावं लागेल ना, बी प्लस सी काय करावं लागेल मायनस ए ची किंमत मिळणार. चला मला सांगा एबीसी ची किंमत किती आहे बेटा एबीसी आहे 60. एबीसी किती आहे 60. ए प्लस बी प्लस सी 60 आहे आणि त्याच्यामधून बीसी मायनस करा. बीसी ची बेरीज किती आहे बेटा 38. हे 38 जर आपण बेटा मायनस केलं तर या ठिकाणी जर आपण 60 मधून 38 मायनस केलं तर हे मला तुला सांगण्याची गरज नाही, तुला वजाबाकी जमते ना. किती यायला पाहिजे उत्तर आपलं 22. 60 मधून 38 गेले 22 यायला पाहिजे आणि याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 22. ठीक आहे. चला आता याच्यापेक्षा थोडीशी एक सोपी मेथड सांगतो बघा. सोपी मेथड म्हणजे काय तर परीक्षेमध्ये असा प्रश्न आला तर काय करायचं, परीक्षेमध्ये असा प्रश्न आला तर बेटा काय करायचं डायरेक्ट सांगतो. चला या तिन्ही संख्यांची बेरीज करायची. कशा कशाची रे 20 19 आणि 21 आणि ही बेरीज मला किती मिळणार बेटा 60. ठीक आहे 60 म्हणजे तुम्हाला डायरेक्ट त्या तीन संख्यांची काय मिळाली बेरीज ए प्लस बी प्लस सी मिळालं. आता तुम्हाला कशाची किंमत विचारली रे ए ची, मग ए ची किंमत विचारली तर या 60 मधून काय मायनस करा बीसी मायनस करा. मग बीसी ची सरासरी 19 आहे ना, मग बेरीज 19 दुनी 38. 60 मधून 38 गेले माझं उत्तर किती येणार 22. माझं उत्तर किती येणार 22च येणार. तिन्ही संख्यांची बेरीज केली 60 आणि 60 मधून बीसी ची बेरीज 19 दुनी 38 मायनस केली माझं उत्तर आलं 22. आता तुम्ही म्हणाल सर या ठिकाणी जर आम्हाला सी ची किंमत विचारली असती तर चला सी ची किंमत विचारली तर काय होईल. सी ची किंमत विचारली तर या 60 मधून बेटा ए बी मायनस होईल. विचारलं सी, सी विचारलं तर ए बी मायनस. मग ए बी ची सरासरी 20 आणि बेरीज 20 दुनी 40. मग सी ची किंमत 60 मधून 20 गेले 60 मधून 40 गेले 20 ही झाली सी ची किंमत. आता तिसरा कोणी ते म्हणेल सर आम्ही बी ची किंमत विचारली तर काय करायचं, आम्ही बी ची किंमत विचारली तर काय करायचं. सगळ्यांची बेरीज 60 आणि बी ची जर किंमत विचारली तर तुम्ही ए प्लस सी मायनस करा. मग ए प्लस सी कसं मिळणार बघा ए प्लस सी म्हणजे ए आणि सी ची सरासरी 21. 21 दुनी 42 मायनस करा म्हणजे तुमचं उत्तर किती येईल 18. मग तुम्हाला किंमत ए ची विचारू द्या बी ची विचारू द्या का सी ची विचारू द्या काही विषय नाही. चला पुढं प्रश्न क्रमांक 7 12 13 18 19 23 यांची सरासरी किती. चला आणखी एक सोपा प्रश्न आला पहा. यांची सरासरी किती. मी काय करणार 12 अधिक 13 अधिक 18 अधिक 19 अधिक 23. सांगा बरं बेटा संख्या किती एकूण 5. त्याला 5 न भाग द्या. राशींची संख्या 5 आहे. चला बेरीज करा. एकक स्थानचे 9 आणि 3 12 12 आणि 8 20 20 आणि 3 23 23 आणि 2 25 ला 5 हातचे 2 2 आणि 2 4 5 6 7 8 85 आणि 85 ला 5 न भाग द्या. 5 1 5 3 उरले है ना 5 1 5 3 उरले 5 7 35 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 यायला पाहिजे. किती सरासरी किती यांची सरासरी किती बेटा उत्तर येईल त्याचं 17. चला पुढं प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 काय म्हणतो एका खेळाडूच्या 3 क्रिकेटच्या सामन्यामध्ये बघा एक खेळाडू आहे क्रिकेटर. एका खेळाडूच्या 3 क्रिकेटच्या सामन्यामध्ये अनुक्रमे 130 150 200 धावा आहेत तर त्या खेळाडूची 3 सामन्यांची सरासरी धावसंख्या किती. 3 सामन्यामध्ये शतक मारतो याचा अर्थ मला वाटते हा वैभव सूर्यवंशी असावा है की नाही. सध्या तो खूप फेमस आहे वैभव सूर्यवंशी. प्रत्येक सामन्यामध्ये चांगल्या धावा काढतो आणि अतिशय जलद गतीने काढतो. त्याच्यामुळे आपण असं म्हणू एक खेळाडू म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू आता या ठिकाणी म्हणून आपण वैभव सूर्यवंशी. वैभव सूर्यवंशीने 3 क्रिकेटच्या सामन्यामध्ये 130 150 आणि 200 धावा काढल्या तर बेटा त्याच्या धावांची सरासरी किती. चला सरासरी कशाची असू द्या धावांची वयाची वजनाची गुणांची कशाची असू शकते. चला मग त्यानं पहिल्या सामन्यामध्ये 130
दुसऱ्या सामन्यामध्ये 150, तिसऱ्या सामन्यामध्ये 200, सरासरी काढायची, राशींच्या बेरजेला सामन्यांच्या संख्येनं बेटा भाग द्या. चला वरची बेरीज किती येईल रे, तर 0 0 0 एकक स्थानी, दशक स्थानी 0 5 5 आणि 3 8 आणि शतक स्थानी 2 3 4 480, 480 ला जर 3 न भागलं तर बेटा कसा भाग बसणार बघा बरं, 3 1 3, एक उरला 3 6 18 आणि समोरचा आहे 0. ओके, 160 सरासरी धावा त्यानं काढल्या असतील. चला प्रश्न क्रमांक 9, एक गाडी भुसावळ ते जळगाव, एक गाडी भुसावळ ते जळगाव 40 किमी प्रति तास वेगाने धावते व 60 किमी प्रति तास वेगाने परत येते, तर त्या गाडीचा सरासरी वेग, आता सरासरी वेग म्हणजे एकूण प्रवासातील, लक्षात ठेवा त्या गाडीचा एकूण प्रवासातील सरासरी वेग किती. मला सांगा, भुसावळ पासून एक गाडी कुठे गेली बेटा, जळगावला गेली, कितच्या वेगाने गेली, 40 किलोमीटर प्रति तास, जाताना 40च्या वेगाने गेली आणि पुन्हा येताना तेवढंच अंतर ती 60 किमीच्या वेगाने आली, तर आपल्याला या गाडीचा एकूण प्रवासातील सरासरी वेग विचारला. बेटा एखादी गाडी जर काही वेगाने जात असेल आणि काही वेगाने जर परत येत असेल, तर अशा वेळेस त्या गाडीचा एकूण प्रवासातील सरासरी वेग काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, तर त्याचा फॉर्म्युला आहे 2xy भागिले x अधिक y. तुम्ही म्हणाल सर x म्हणजे काय, तर x म्हणजे जातानाचा वेग आणि y म्हणजे येतानाचा वेग. तुम्ही म्हणाल सर हे 2 का घेतलं, गाडी गेली आणि परत आली म्हणून आपण 2 घेतलं. चला आता या ठिकाणी 2 गुणिले जाताना 40 गुणिले y म्हणजे येताना 60 आणि x अधिक y म्हणजे 40 अधिक 60 किती होणार पहा आता, या दोघांचा गुणाकार 40 दुनी 80 गुणिले बेटा 60 छेदामध्ये 40 आणि 60 किती होणार आहे 100, 100 चे 2 शून्य कॅन्सल, वरचे 2 शून्य कॅन्सल, 8 6 48 किलोमीटर प्रति तास हा त्या गाडीचा एकूण प्रवासातील सरासरी वेग मला मिळायला पाहिजे. पर्याय क्रमांक किती आहे, 48 आहे, 48 आहे. ठीक आहे. चला आता दुसरी पण एक पद्धत आहे, पण ठीक आहे आपण नंतर पाहू दे, कारण आता आपल्याकडे बरेचसे प्रश्न आणखी बाकी आहेत, त्यामुळे आपण पुढचा प्रश्न पाहू. चला पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 10. चला अतिशय सोपं, आता मी इथं काहीच करणार नाही बेटा, आता मी इथल्या इथं करतो बघा, खालील संख्यांची सरासरी काढा. मी काय करणार, या सगळ्यांची काय करणार रे, बेरीज. चला मी इथंच काय करतो, बेरीज. किती संख्या बेटा, 1 2 3 4 5 6, 6 न भाग द्या, ठीक आहे. म्हणजे परीक्षेमध्ये असंच करायचं, डायरेक्ट तुम्हाला संख्यांची सरासरी किती, मी डायरेक्ट इथंच बेरजेचं चिन्ह दिलं, प्रत्येक संख्येच्या मध्ये बेरजेचं चिन्ह दिलं आणि भागिले 6 केलं. चला मग 4 आणि 6 10, 10 आणि 4 14, 14 आणि 8 22, 22 आणि 6 28 ला 8 हातचे 2, 2 आणि 6 8, 8 आणि 7 15, 15 आणि 6 21, 21 आणि 8 29, 29 आणि 4 33, 33 आणि 7 40, 40 आणि 2 42 है ना, 42. काही चुकलं का पहा बरं बेरजेमध्ये. चला पुन्हा एकदा पाहू, 4 आणि 6 10, 10 आणि 4 14, 14 आणि 8 22, 22 आणि 6 28 ला 8 हातचे 2, ठीक आहे, हातचे 2, 6 आणि 7 13, 13 आणि 6 19, 19 आणि 8 27, 27 आणि 4 31, 31 आणि 7 38 आणि 2 40, 408 होईल ना, 408 भागिले 6, 6 6 36 किती होते बेटा 4 आणि साइन 8 48, म्हणजे आपलं उत्तर या सर्व संख्यांची सरासरी किती यायला पाहिजे, तर पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे, 68 यायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 17 आहे. बघा 7 क्रमवार किती संख्या बेटा, 7 क्रमवार विषम संख्या आहेत आणि त्यांची सरासरी किती आहे, 17 आहे. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती असं आपल्याला विचारलेलं आहे. आता एक लक्षात ठेवायचं, संख्यांमध्ये जर समान फरक असेल तर अशा वेळेस मधोमध असणारी संख्याच त्या संख्या संचाचा काय असतो, सरासरी असतो. मला सांगा बेटा, आपल्याकडे संख्या किती आहेत, 7 आणि त्या क्रमवार विषम आहेत, संख्या आहेत 7, त्या क्रमवार विषम आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये 2 2 चा फरक आहे आणि त्यांची सरासरी किती आहे बेटा, 17. मग मला सांगा, त्यांची सरासरी जर 17 असेल तर ही 17 संख्या त्या 7 संख्यांच्या मध्ये मधोमध असेल, म्हणजे आता 17च्या पुढं 3 संख्या असतील आणि मागे 3 संख्या असतील, त्या विषम असतील. चला पुढच्या कोणत्या रे, 19 21 आणि किती बेटा 23. मागच्या कोणत्या रे, 15
13 आणि 11. जर मला लहान संख्या विचारली असती तर मी याचं उत्तर 11 दिलं असतं. मला विचारलं मोठी संख्या कोणती, त्यापैकी मोठी संख्या कोणती, तर मी उत्तर किती देणार, तर सर मी उत्तर देणार 23. पर्याय क्रमांक 2 आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 आहे. चला बेटा आणखी एक तुम्हाला पद्धत सांगतो. याचं उत्तर किती आलं, 23. एक पद्धत सांगतो. आपल्याकडे किती क्रमवार विषम संख्या आहेत, 7. तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 बरोबर काय मिळते रे, सरासरी. आता मी डायरेक्ट पण घेऊ शकलो असतो, पण तुमच्या माहितीसाठी डिटेल्स मध्ये सांगतो. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 बरोबर सरासरी मिळणार. मग मी पहिली संख्या त्या 7 मधली पहिली संख्या कोणती मानतो बेटा, एक्स मानतो. त्या 7 क्रमवार विषम संख्येमधली पहिली संख्या मी एक्स मानली. मग पहिली जर एक्स मानली तर आणखी समोर किती बाकी आहेत, समोर 6 संख्या बाकी आहेत आणि 2 चा फरक असतो. मग 6 डबल करा, 6 2 12, म्हणजे शेवटची संख्या एक्स अधिक 12 असेल. कळलं का, एक्स अधिक 12. मग ही झाली पहिली संख्या अधिक एक्स अधिक 12 झाली शेवट संख्या भागिले 2 बरोबर सरासरी किती आहे रे, 17. चला आता हे सॉल्व्ह करून घ्या. हे एक्स एक्स 2x 2x अधिक 12 आणि बेटा या 2 ला मी इकडे पाठवलं तर 17 दुनी 34. चला पुढे काय होणार, 2x बरोबर 34 मायनस 12. 12 ला तिकडे पाठवलं, 2x त्याच्याच जाग्यावर 12 ला तिकडे पाठवलं तर बेटा या ठिकाणी त्यानं बाजू बदलली, पक्ष बदलला म्हणजे चिन्ह बदललं, प्लसचं मायनस. मग या ठिकाणी 2x बरोबर 34 मधून जर 12 गेले तर 22 वजाबाकी. आता x बरोबर 22 भागिले 2 आणि x बरोबर बे 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 एक बे, म्हणजे उत्तर किती आलं, x ची किंमत 11. जर 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 मला लहान संख्या विचारली असती तर मी x ची किंमत 11च उत्तर दिलं असतं. मला विचारलं मोठी संख्या कोणती, तर मोठी म्हणजे शेवटची x अधिक 12. मग मोठी संख्या कोणती आहे बेटा, तर मोठी संख्या आहे रे x अधिक 12. सर मला x ची किंमत मिळाली 11, त्याच्यामध्ये मी 12 प्लस केले तर मला उत्तर मिळणार मोठी संख्या किती, तर जे की आपण पर्याय क्रमांक 3 मध्ये पाहत आहोत 23 ही संख्या आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे, याच्यापेक्षा पहिली पद्धत खूप सोपी होती, पण आपल्या माहितीसाठी म्हणून मी हे सांगितलं. चला पुढचा प्रश्न 12वा. एका कुटुंबातील पती पत्नीचे सरासरी वय, एका कुटुंबातील पती पत्नीचे सरासरी वय 36 वर्ष आहे आणि त्यांच्या मुलाच्या वयासह तिघांच्या वयाची सरासरी 27 वर्ष आहे. तर मुलाचं वय किती, बेटा कुटुंबामध्ये पती आणि पत्नी आहे आणि त्यांचं सरासरी वय आहे 36. चला तर आपण डायरेक्ट सुरू करू. पती प्लस पत्नी, सांगा बरं रे, पती प्लस पत्नी 36 सरासरी म्हणजे 36 गुणिले 2 बरोबर किती वर्ष, 72 वर्ष आहे ना. पती आणि पत्नी यांच्या वयाची सरासरी 36 आहे, म्हणजे पती प्लस पत्नी 36 जुनी 72. आता कोण आलं मध्ये, मुलगा. मग मुलगा आल्याच्या नंतर सरासरी किती झाली बेटा, 27. मग 27 झाली सरासरी, सरासरी कमी झाली याचा अर्थ मुलाचं वय कमी आहे. चला मग आता पती अधिक पत्नी अधिक मुलगा, जेव्हा मुलगा आला तेव्हा सरासरी झाली 27 आणि व्यक्ती झाले 3. 27 त्रिक 81 वर्ष. आता मला सांगा बेटा, जेव्हा मुलगा नव्हता तेव्हा या जोडप्याचं वजन किती होतं रे, जेव्हा मुलगा नव्हता तेव्हा या जोडप्याचं वजन होतं 72 आणि मुलगा आल्यामुळं वजन किती झालं, 81. म्हणजे याचा अर्थ त्या मुलाचं वजन किती असेल, मुलाचे वजन किंवा चला मुलाचे, आपण मुलाचे काय म्हणू बेटा, वजन. मुलाचे वजन किती असेल, 81 मधून काय मायनस करा, 81 मधून आपण 72 जर मायनस केले तर किती सांगा बरं, 9 वर्ष हे कुणाचं वय असायला पाहिजे, तर 9 वर्ष हे वय असायला पाहिजे कुणाचं, मुलाचं वय असायला पाहिजे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. ए बी आणि सी यांचे वय अनुक्रमे 32 वर्ष 36 वर्ष 46 वर्ष आहे, तर त्यांच्या वयाची सरासरी किती. चला ओके, अतिशय सोपा प्रश्न आहे. सरासरी एबीसी यांचं वय अनुक्रमे कसं आहे रे बेटा, 32 अधिक 36 अधिक 46 आणि व्यक्ती त्यातले 3 यांच्या वयाची सरासरी. 3 व्यक्तींच्या वयाच्या बेरजेला जर आपण 3 भागलं तर त्यांच्या वयाची आपल्याला काय मिळणार, सरासरी मिळणार. एकच स्थानी 6 1 6 6 12 12 2 14 4 8 1
4 आणि 1 5, 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 114. 114ला 3 न भागलं, 3 त्रिक 9, 2 उरले, 3 8 24. किती याला पाहिजे उत्तर? 38. पर्याय क्रमांक 3 आहे 38. चला 14वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 28 आहे. व्यक्ती किती आहेत? 3. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 28 आहे आणि त्यांचे वय अनुक्रमे 3, 4, 7 या प्रमाणामध्ये आहेत. तर सर्वात लहान व्यक्तीचे वय किती? चला बेटा, तिघांचं एकूण वय किती रे? तिघांचं एकूण वय किती? व्यक्ती 3, सरासरी 28 आणि 28 त्रिक 84 वर्ष. हे काय झालं बेटा? तिघांचं एकूण वय. 3 व्यक्तींचं सरासरी वय 28, 28 त्रिक 84. मग मला सांगा त्यांचं गुणोत्तर कसं आहे रे बेटा? गुणोत्तर तिघांच्या वयाचं गुणोत्तर कसं आहे? तर सर 3, 4, 7 आहे. म्हणजे ज्याचं गुणोत्तर 3 आहे तो लहान व्यक्ती, ज्याचं गुणोत्तर मोठा आहे तो मोठा व्यक्ती, आणि ज्याचं गुणोत्तर दरम्यान आहे तो दोघांच्या मधोमध असेल. ठीक आहे. मग कुणाचं विचारलं? लहान व्यक्तीचं वय विचारलं. मग लहान व्यक्तीचे वय किती? बेटा लहान व्यक्तीचे वय कसं काढायचं बघा. या तिघांची बेरीज करा बरं. या तिघांची बेरीज करा. 7 आणि 3 10, 10 आणि 4 14. मग 14 पैकी लहान व्यक्ती किती आहे? तिघांची बेरीज 14. 14 पैकी लहान व्यक्तीचं वय 3. मग 14 पैकी 3 तर 84 पैकी किती? है ना 84. या 14 पैकी 3 तर 84 पैकी किती? 14 6 84 आणि 3 6 18 वर्ष. 18 वर्ष हे सर्वात लहान मुलाचं वय असायला पाहिजे. पर्याय क्रमांक किती आहे? 2 आहे 18 वर्ष. आता दुसरी एक पद्धत सांगतो, म्हणजे पद्धतीचा अर्थ तोच आहे, पण काय करायचं बघा. काय करायचं बघा. सरळ सरळ 3, 4, 7. 3, 4, 7 यांचं काय आहे? वजनाची सरासरी. आणि सरासरी किती आहे बेटा? सॉरी, वजनाचं गुणोत्तर 3, 4, 7 आणि सरासरी 28. मग 28 त्रिक किती? सॉरी, यांची बेरीज करा ना. किती? 14. गुणोत्तराची बेरीज किती आहे बेटा? 14. 3 आणि 4 7, 7 आणि 7 14. तिघांचं गुणोत्तरामध्ये एकूण वय आलं 14, पण प्रत्यक्षात किती आहे रे? 84. प्रत्यक्षात आहे 84. मग हे 84 या 14च्या किती पट आहे बेटा? 6 पट. मग तुम्हाला लहान व्यक्तीचं वय विचारलं तर या 3 ला 6 न गुणा, लहान व्यक्तीचं वय किती मिळालं? 18 वर्ष. 18 वर्ष. समजा मला जर मोठ्या व्यक्तीचं वय विचारलं असतं, तुम्ही याला सुद्धा किती न गुणलं असतं? 6 न. 6 7 42. समजा मला या मधल्याचं वय विचारलं असतं, मी याला सुद्धा 6 न गुणलं असतं. 6 चोक 24. आता तुम्ही या सगळ्यांची जर बेरीज केली तर ती किती यायला पाहिजे? 84 यायला पाहिजे. असो, माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे 18. चला बेटा, शेवटचा एक प्रश्न. कुणालने एका दुकानातून 1050 रुपयाला 65 पुस्तके आणि 1020 रुपयाला 50 पुस्तके खरेदी केली, तर प्रत्येक पुस्तक त्याने सरासरी किती रुपयाला खरेदी केले? चला, प्रत्येक पुस्तक त्याने सरासरी किती रुपयाला खरेदी केली? मला सांगा. पहिल्यांदा कुणालने 150 रुपयाला 65 पुस्तके आणि 1020 रुपयाला 50 पुस्तके खरेदी केले, तर प्रत्येक पुस्तक त्याने सरासरी किती रुपयाला खरेदी केले? मला सांगा बेटा, 1050 रुपयामध्ये किती पुस्तके? 65. आणि पुन्हा 1020 रुपयामध्ये 50 पुस्तके. आता हे किती पुस्तकांची किंमत आहे? 1050 65 छेदामध्ये 65 प्लस 1020 किती पुस्तकांची किंमत आहे? 50. चला, एकूण किंमत किती झाली? वरची बेरीज 0 ला 0, 5 आणि 2 7, 0 ला 0 आणि 1 आणि 1 2, 2070. आणि याची बेरीज करा 5 आणि 11 115. किती बेटा? 115. चला, आता 115 जर आला असेल तर मी या ठिकाणी काय करणार? पहिल्यांदा 5 ने भाग देणार. बघा बरं, 5 ने जर भाग दिलं, 5 2 10, 1 उरला 5 त्रिक 15. या ठिकाणी 5 चोक 20 बरोबर. 5 1 5, 2 उरलं 5 चोक 20. आता 414 ला जर आपण 23 ने भागलं बेटा तर काय येईल पहा बरं. चला, 400 आता 23 मूळ संख्या आहे. ठीक आहे, आपण आपल्या गरीबाच्या पद्धतीनं 414 ला 23 न भाग देऊ. पहिल्यांदा 23 1 23 आहे ना. मग इथं 11तून 3 गेले, किती राहणार बेटा? 8 राहणार आहे ना. आणि इथं 3तून 2 गेला 1 राहणार. पुन्हा वरचा 4 खाली घ्या.
तीन दोन्ही 6, 3 त्रिकोण 3 चौक 12, 3 5 15, 3 6 18, 3 8 24, म्हणजे 8चा भाग बसेल. कितीचा? 8चा. 23 8 184 0 0 0. माझा भागाकार किती आला? 18. म्हणजे या ठिकाणी मी 18 लिहू शकतो. चला, तर प्रत्येक पुस्तक त्याने सरासरी किती रुपयाला विकले? पर्यायामध्ये 18 आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचा हा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमचा हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. म्हणजे अगदी बेसिक पासून तुमची हाय लेवल पर्यंत आपण असेच व्हिडिओ घेऊन तुमची तयारी या माध्यमातून करणार आहोत. तोपर्यंत सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.